नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, 28 फेब्रुवारीला एक परिपत्रक आलं आहे. त्या परिपत्रकानंतर आपल्याला सरळ स्कूल पोर्टलवर विविध समित्याचे अध्यक्ष, नाव व फोन नंबर ही माहिती काय करायची आपल्याला अपडेट करायची आहे. आपल्याला ही माहिती काय करायची आहे, भरायची आहे. मग आता ही माहिती कशाप्रकारे भरावी ही माहिती सोप्या पद्धतीने कशी भरायची, कुठे जायचं, या सर्वांचा विस्तारित एक छोटासा व्हिडिओ इथे बघणार आहे. यापूर्वी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ह्या परिपत्रकमध्ये काय दिलेलं आहे आणि ते परिपत्रक वाचलं की नेमकं आपल्याला कोणत्या समितीची माहिती गोळा करायची आहे, कोणाचे फोन नंबर गोळा करायचे आहे, हे सर्व इथे पाहता येईल. याकरता आता एक परिपत्रक आहे, ते परिपत्रक पाहूया. बघा, अशा प्रकारचं हे परिपत्रक आलं आहे. झूम करतो. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षक संचालनालय, डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे. आणि प्रति आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व, शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर. विषय आहे शाळा स्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत. संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 16/4/25. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 16/4/2025 नुसार शाळास्तरावरील विविध समित्याचे एकत्रीकरण करून शाळास्तरावर पुढीलप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बघा, 4 समित्या राहिलेल्या आहे आपल्या इथं. सर्व समित्याचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. आता 4 समित्या कोणत्या आहे? शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, अंतर्गत तक्रार समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती. या समित्याची अध्यक्षाची माहिती आपल्याला तिथे अपडेट करायची आहे. आता समोरचं काही वाचत नाही, आपण त्या पोर्टलवर जाऊन माहिती आता इथे अपडेट करूया. बघा, आता इथे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच. त्या लिंकवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि काय करायचं आहे बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर education महाराष्ट्र या लिंकला तुम्ही गुगल क्रोममध्ये टाका किंवा या लिंकला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा या पोस्टमध्ये मला जेव्हा व्हॉट्सअपवर पोस्ट येईल तिथे लिंक देईल, त्यावर क्लिक केल्यानंतर या साईडमध्ये जायचं आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि आपल्याला लॉग इन. बघा तिथे ह्या पेजवर आल्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे स्क्रीन दिसेल आणि इथे माजी विद्यार्थी संघ, प्रजासत्ताक दिन, कवायत, शालेय समिती माहिती यावर क्लिक करायचं आपल्याला. शालेय समिती माहितीवर क्लिक केलं की अशा प्रकारचं समोरचं इथे काय होईल, पेज ओपन होईल. आता बघा, इथे आला आहे क्रमांक, समितीचे नाव. इथे समितीचे नाव लिहायचं आपल्याला. 4 समित्यापैकी समजा उदाहरणार्थ शाळा व्यवस्थापन समिती, पदनाम, अध्यक्ष आणि समिती प्रमुखाचे नाव, समजा अमुक अमुक नाव इथे लिहायचं आहे आणि भ्रमणध्वनी आपल्याला इथे लिहायचा आहे. याकरता काय करायचं आपल्याला, याडवर क्लिक करायचं आहे. याडवर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इथे अशा प्रकारचं पेज होईल. बघा, सर्वच 4 समित्याचे इथे आलेले आहे. समितीचे नाव, शाळा व्यवस्थापन समिती, पदनाम, अध्यक्ष, समितीच्या प्रमुखाचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर इथे मोबाईल क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही 4ही समित्याचे जे अध्यक्ष आहे त्याचे नाव बघा. इथे काय, शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, अशा 4ही समितीच्या अध्यक्षाचे नाव आणि मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. आणि टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे माहिती तिथे काय होईल, सबमिट होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण या स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट या साईडवर जाऊन आपल्याला स्कूल पोर्टलवर सरळ स्कूल पोर्टलवर ही माहिती नोंदवता येते. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने अगदी 2 मिनिटातच माहिती आपल्याला नोंदवता येते. आपल्याला पूर्वकल्पना यावी म्हणून GRचं जे शासन परिपत्रक आहेत त्या परिपत्रकाचं वाचन केलेलं आहे आणि आपल्याला अतिशय
हळू आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.